दरवर्षीपेक्षा यावर्षी उन्हाळा कडक जाणवत आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई दिसून येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 835 गावांमध्ये आज पाणी टंचाईने समोर आलेलं आहे आणि त्यामुळे गावकरी एकदम हैराण झालेले आहेत. आपण सिंदखेडराजा तालुक्यातील एक सिंदी नावाचं गाव आहे. त्या गावातील महिला या पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. गेल्या 15 वर्षापासून या गावामध्ये पाण्याचा थेंबसुद्धा आलेला नसल्याचं इथले गावकरी सांगत आहेत. पाण्याच्या योजना राबवल्या जातात, मात्र त्या पाण्याच्या योजना ह्या फक्त कागदावरच दिसून येत आहेत. प्रत्यक्षात मात्र कुठल्याही प्रकारची पाण्याची योजना अद्यापर्यंत या गावामध्ये कार्यान्वित झाले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. ही विहीर आहे. या विहिरीवरती या महिला पाणी भरण्यासाठी आलेलं आहे. ही 100 फूट खोल विहीर आहे. तिथं थोडंसं पाणी आहे. त्या पाण्यात ते पाणी भरण्यासाठी रात्रंदिवस या महिला इकडे या विहिरीवर येत असतात. यांचं आयुष्य हे पाणी भरण्यामध्ये जात असल्याचं या महिला सांगत आहे. आपण काही महिलांना विचारूया नेमकं की हा पाणी टंचाई किती दिवसापासून तुमच्या गावामध्ये जाणवत आहे? 15 वर्षापासून आम्हाला पाणी खूपच कमी आहे. आम्ही बन भटकत आहे. 10 किलोमीटर जावं लागतं आम्हाला पाण्यासाठी. आमचं पूर्ण उन्हाळा त्याच्यातच जातो. त्याच्यामुळं आम्हाला पाण्याची व्यवस्था करावं अशी आमची विनंती आहे. तर हे महिला आहेत की गेल्या 15 वर्षापासून पाण्यासाठी वणवण भटकत आहेत आणि या गावामध्ये पाण्याचा थेंबसुद्धा इथे आलेला नाही आहे. त्यामुळे यांचं पाणी भरण्यामध्ये आयुष्य जाते. आपल्यासोबत काही नागरिक आहेत. त्यांना विचारू आपण नेमकं की काय परिस्थिती आहे सिंदी गावामध्ये. सिंदखेडराजामधलं हे गाव आहे. इथे 3-4 वेळेस मंत्री राहिलेले डॉक्टर शिंगणेसुद्धा आहेत. अद्यापर्यंत पाणी नाही आलं. गेल्या 5 वर्षापूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेची सुरुवात या ठिकाणी गायखेडी तलाव म्हणून त्या ठिकाणी आमच्या इथे केली होती. परंतु ना विहीर ना पाणी आतापर्यंत त्या योजनेअंतर्गत गावाला एकही थेंब मिळाला नाही. त्याच्यानंतर तो ठेकेदार या विहिरीचं काम अपूर्ण सोडून, गावातील पाईपलाईन अपूर्ण सोडून पळून गेला, बिल काढून गेला. त्यांनी आतापर्यंत गावाला तोंडसुद्धा दाखवलं नाही. त्यामुळे गावकरी पाण्यापासून वंचित आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी परत दुसरी योजना 48 लाखाची, पहिली 2.25 कोटीची राष्ट्रीय पेयजल योजना, दुसरी 48 लाखाची जलजीवन मिशन योजना, तीसुद्धा अपूर्ण अवस्थेत असून गावकऱ्यांना मात्र त्या दोन्ही योजनेपासून पाणी मात्र अजिबात भेटलं नाही. शासनाने यावर कोणती उपाययोजना करून लवकरात लवकर आमच्या गावाला पाणी देण्याची व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलन या मार्गाने आम्हाला जावे लागेल. तर हे आपल्यासोबत गावकरी होते सिंदी गावातील, जे ते सांगतायत की जर पाणी मिळालं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, आंदोलन करू. म्हणजे पाण्यासाठी सुद्धा आता लोकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ प्रशासनाच्या वतीनं आलेली दिसत आहे. कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV सिंदी, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.